रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विलासराव देशमुखांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच राजकीय अपडेट्स मिळवण्यासाठी. भाजप नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. या वक्तव्याने राज्यात आता रान पेटल्याचं बघायला मिळत आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण लातूरमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी उपस्थितांना संबोधित करत सांगितलं की कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लक्षात येते की लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही, असं ते म्हणाले होते. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया देऊन त्यांची पाठराखण केलेली आहे. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की रवींद्र चव्हाण हे स्पष्टपणे म्हणाले होते की मी फक्त रेकॉर्ड्सवरून बोलत होतो. बाकी विलासराव देशमुख यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे. विलासराव त्यांच्या स्मृती कोणीही दुखवू शकत नाही आणि कोणी पुसूही शकणार नाही. आम्हाला सर्वांना त्यांचा आदर आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या दरम्यान रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत त्यांनी स्वतः दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे. रवींद्र चव्हाण हे 6 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरात प्रचाराला गेले होते. तेव्हा त्यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की मी विलासरावांविरोधात कोणतीही टीका टिप्पणी केलेली नाही. विलासराव देशमुखांच्या नावेच काँग्रेस आजही मते मागत आहे. तसेच आम्ही मोदींच्या नेतृत्वात केलेलं काम आणि महायुतीने विकासात्मक दृष्टीने केलेल्या कामासाठी मत मागत आहे. पण तरीही माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले. लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा लातूर जिल्हा यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याच मेळाव्यात उपस्थितांचा उत्साह पाहून रवींद्र चव्हाण म्हणाले होते की खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येते की विलासराव देशमुखांच्या आठवणी लातूरमधून 100% पुसल्या जातील, यात काही शंका नाही, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं.